नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कोटमगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी के सीड कंपनीच्या के 503 या मका प्लॉटवर व्हिजिट केलेली आहे. तर आपल्यासोबत आपले शेतकरी बांधव आहे. आपण मागे पण व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस कमरा एवढी मका होती त्या टायमाला. आता मका प्रत्यक्ष तुम्ही कणीस लागलेले आहे, या सगळ्या गोष्टी आमच्या हातात सन सेटिंग बघू शकता. तर आपल्यासोबत आपले शेतकरी मित्र आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव सांगा बरं एकदा. ज्ञानेश्वर वामन भवर, मुक्काम पोस्ट कोटमगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9921218143. मी के 503 या सीड्स आपण ते टाकलेलं होतं. तर ते 17 जूनच्या आसपास लागवड केली होती. लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर लागवडीच्या टायमाला पण आपण खादीचा डोस वगैरे दिलेला होता. तर आणि पहिले प्रॉपर कसं कांद्याचं वावर होतं आणि मेहनत पण उन्हाळ्यामध्ये मशागत केली होती त्याची, पलटी देऊन वावर शेकवलं वगैरे, व्यवस्थित मेहनत झाली होती. आणि 17 जूनला पेरणी झाल्यानंतर टाकल्यानंतर माणसांनी टाकली ती, आणि टाकताना बी प्रॉपर नियोजन असं 9 इंचाच्या पुढचाच बापन टाकण्याची पद्धत होती असं. आणि ज्यावेळेस नंतर तणनाशक मारायचं त्यावेळेस नॅनो युरिया आणि जे आपलं तणनाशक होतं ते तणनाशक मारल्यानंतर परत आपण एक ज्यावेळेस तण कंट्रोल झालं त्याच्यानंतर पूर्ण तण ज्यावेळेस रिव्हर्सला होतं त्याच्यानंतर आपण खादीचा डोस म्हणजे त्याच्यामध्ये युरिया 20-20-13 काही झिंक टाकलेलं होतं. ते तो डोस घेतला. त्याच्यानंतर परत एक आळीसाठी मी जे प्रॉक्लॅम वगैरे ते त्याचा स्प्रे दिलेला होता. आणि त्याच्यात मला असं रोगप्रतिकारक क्षमता बी त्याची कमी असं जाणवती इतर वरांट्याच्या तुलनेमध्ये. तुम्हाला याच्यावर रोग कमी आला. हा, रोगच कमी. आणि आज रोजी जी काढणीला आलेलं पीक आहे की आज ज्यावेळेस प्रॉपर मका झालेली तयार, दाना तयार झालेला तरी पण जे झाडाची जे हिरवापाना आहे हा टिकून आहे त्याच्यामध्ये. आता जवळ हार्वेस्टिंगला आलेली तरी पण दाना जे झाड आहे ते हिरवं. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी हे बघा पूर्ण टोकापर्यंत भरलेले दाणे आहे. पूर्ण झाडाला पण बघू शकता. शेतकरी दादाकडे पण आहे. अगदी म्हणजे खूपच सुंदर असा प्लॉट आहे. आणि याचा फायदा असा होणार आहे, आता माझं मी बीटी काढून घेतल्यानंतर हा जो चारा आहे गायींना मी मुरगासाठी ठेवा, दुधाळ गायींसाठी. आणि मुळात याची हाईट कमी असल्यामुळं इतर लोकांच्या ज्या हायटेड मका आहे इतर व्हरायटी मी शेजारी आसपास ते पूर्ण जमीन पावसाला अतिपावसामुळे भुईसपाट झालेली. ही व्हरायटी आपली इथं अजूनपर्यंत काही ते आणि मुळात म्हणजे कसं आहे याची जे बुडाची जी मुळ्यांची कॅपॅसिटी, या ज्या मुळ्या आहे मुळ्यांना आहे ना, या ज्या मुळ्यांमुळे हे जमिनीला आहे ना पूर्ण लटकून राहतो झाड. वर किती वेट वाढला बीटीचं एवढं वेट आहे तरी झाड कललेलं नाही. याचा हा फायदा होतो. हे झाड या मुळ्यांमुळे ना झाड कललेलं नाही, झाडाची ताकद वाढते बस. बरोबर. आणि तुमच्या लागवडीचं अंतर व्यवस्थित मेंटेन झाल्यामुळे 2 झाडातले जे स्टंप आहे 9 इंचाचे मजबूत निघालेले. आता हे बघा शेतकरी मित्रांनो, हे झालं बियाणं जितकं चांगलं आहे त्याच्याबरोबर शेतकऱ्याची मेहनत पण तितकीच महत्वाची राहते. ज्ञानेश्वर भाऊनी अतिशय आम्ही 2 वेळा व्हिजिट केलेलं इथं. त्यांनी खूप भर पावसामध्ये कमी केलेलं नाही, व्यवस्थित टायमिंगवर सगळ्या गोष्टी दिलेल्या. आता तुम्हाला त्यांचं नियोजन दाखवतो फक्त 2 मिनिट आम्हाला भाऊ जरा फक्त त्यांनी ना ती सरी पाडलेली, ती सरी इथून तिथून शेतकरी बांधवाला दाखवा. हे बघा आर पार डायरेक्ट त्या टोकापर्यंत इथून दिसते आपल्याला सरी. 2 झाडातलं अंतर व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेलं आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. हे पूर्ण मध्य पूर्ण इथून तिथून गल्ली तुम्ही बघू शकता कशी आहे. आणि कणसं कसे लागलेली हे पण तुम्ही बघू शकता. तुम्ही आतमध्ये पण बघू शकता. हे पूर्ण इथून तिथून एक सारखी उंची आलेली आहे ठिकाणी आतमध्ये बघू शकता तुम्ही. लागवडीचं अंतर बी तुम्ही बघू शकता. प्रत्येक झाडाचं अंतर त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. त्याच्यामुळं येणारं उत्पादन खूपच चांगल्या पद्धतीने येणार आहे. आणि आज हार्वेस्टिंगला असताना सुद्धा एकदम ग्रीन लेवलला हा प्लॉट आहे. बघू शकता अतिशय सुंदर नियोजन भाऊनी केलेलं आहे. जास्त काही काढाचा दिसता चांगलं आहे. आतमध्ये पण तुम्ही दिसता बघू शकता. पूर्ण टोकापर्यंत दाणे भरलेले या ठिकाणी. कलर पण त्याचा एकदम नारंगी दाना, कॅप्सूल दाना निघणार आहे. आतमध्ये तुमचा एकदम बारीक आहे, बघू शकता. तर साहेब तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही? माझ्या ज्या शेतकऱ्यांचं मोजकं क्षेत्र आहे किंवा ज्यांच्याकडे माणसांचा अभाव नाही त्या लोकांनी कुठले
याच्यानुसार आपलं जर नियोजन केलं, प्रॉपर नियोजन जर केलं, शेतीची मशागत, बियाण्याची टाकण्याची पद्धत, खादीचं नियंत्रण, तण नियंत्रण, तर नक्कीच इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आणि व्हरायटी मला इतर चांगली वाटली. पिकांपेक्षा मकाचं उत्पादन जे येतं ते कसं राहतं? मकाचं जर आता उत्पन्न- कसं कांदा वगैरे करता, पण मकानं खरोखर जर चांगल्या पद्धतीने केली तर ते इतर पिकापेक्षा उत्पन्न इतर परवडतं का? पिकापेक्षा म्हणजे आता कांद्याचं याचं त्याचं कसं राहतं, उद्या बाजार भाव स्थिर नाही राहत बरोबर. त्याच्यावाले, आणि नैसर्गिक जर आपत्ती आली तर डायरेक्ट जागेवर माणूस शेतकरी जाम होऊन जातो. शेतकरी तसं याचं पूर्ण जमिनी अशी लोळली बी तरी त्या दाणेमध्ये सेफ्टी राहतात, शेतकरी आणि नाही कमीत कमी त्याचं उत्पादन जो खर्च आहे, जो आपल्याला उत्पादन खर्च, तो तरी या मका पिकामधून निघून येतो. डायरेक्ट पूर्णपणे शेतकरी तोट्यात जात नाही बस. साधारण किती पॅकेट मका लावली होती तुम्ही? मी जवळ 10 पॅकेट लावलेली. 10 पॅकेट हो. मका लावलेली. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी अशा ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊंचं 10 पॅकेटचं क्षेत्र म्हणजे 5 एकर मका त्यांनी आपली KK 503 केलेली. यांच्या बाजूला एक दुसरा प्लॉट आहे बाजीराव कराटे म्हणून, तो पण 503चा आहे. त्यांनी जवळजवळ 4 पॅकेट मका केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी जो दुसरा व्हिडिओ बनवतो, इकडे घ्या म्हणजे, आणि हे बघा इकडं ही जी मका दिसते ही जवळ ही आता जो सरपंच आपले आहेत तुकाराम निवृत्ती गावडे, हा त्यांचा प्लॉट आहे. पण ज्ञानेश्वर भावावर आणि सरपंच यांच्या प्लॉट मध्ये फरक असा आहे की ज्ञानेश्वर भावांनी जी मेहनत केलेली पूर्ण, म्हणजे नांगरटी पासून तर पूर्ण सीड प्लांटिंग पर्यंत, त्याच्यानंतर त्याला दिलेले खताचे डोस. आता सरपंच साहेबांचा आहे ना, हे तुम्हाला साईडच्या बिट्ट्या जास्त मोठा दिसतो, आतमध्ये थोड्या बिट्ट्या बारीक आहे. त्याचं रिझन असं आहे की त्यांनी फक्त सीड टाकलं होतं, बियाणं उतरलं, आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा याची व्हिजिट केली होती तिथे तणनाशक होतं आणि ज्ञानेश्वर भाऊंच्या याच्यात तणनाशक नव्हतं. म्हणजे दोन्हीमधला हा फरक होता का शेतकऱ्यांनी मेहनत केलेली होती, त्याच्यामुळे ज्ञानेश्वर भाऊ साहेबांचा प्लॉट आणि सरपंच साहेबांचा प्लॉट याच्यामध्ये फरक दिसतोय आपल्याला. तर बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या रब्बी हंगामध्ये आपण पण KK सीड कंपनीचा KK 503 मका हा बागायती वाण आहे. उत्पन्नाला एक नंबर आहे, व्हरायटी एकदम सुंदर आहे, त्याचा चारा म्हणा किंवा कणीस म्हणा सगळं एक नंबर आहे. तर आपण रब्बी हंगामामध्ये आपल्या शेतावर KK 503 मका लागवड करावी. धन्यवाद.